देगलूर गट शिक्षण कार्यालयाच्या अधीनस्थ येणारे सर्व मुख्याध्यापकांनी शासनाची दिशाभूल करून इन्कम टॅक्स न भरता हडप केल्याचा आरोप युवा शक्ती संघर्ष परिषदेचे देगलूर तालुका अध्यक्ष प्रकाश वाघमारे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले। ज्याप्रमाणे लाडकी बहीण योजनेच्या धर्तीवर ई-केवायसी गरजेचे असते, त्याचप्रमाणे पती शिक्षक पत्नी शिक्षिका यांची ई-केवायसी केली पाहिजे अशी मागणी यावेळी त्यांनी केली। गट शिक्षणाधिकारी यांनी पाठीशी घालत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला। शासनाच्या GR नुसार शिक्षक शिक्षिका मुख्यालयी राहत नाहीत व तालुक्याच्या ठिकाणी व जिल्ह्याच्या ठिकाणी असतात, तरीही दोघांनीही मुख्यालयी असल्याचे खोटे दस्तावेज देऊन शासनाची दिशाभूल करून घरभाडे उचलतात असा आरोप त्यांनी यावेळी पत्रकार परिषदेत केला। त्यांच्यावर कठोर कारवाई न केल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा यावेळी इशारा प्रकाश वाघमारे यांनी दिला। पाहूया हा सविस्तर रिपोर्ट। नमस्कार, मी प्रकाश वाघमारे, युवा शक्ती संघर्ष परिषद तालुका अध्यक्ष देगलूर। आज प्रजासत्ताक दिनानिमित्त सर्व भारतीय जनतेला खूप खूप शुभेच्छा देतो व संविधानासाठी अमृत महोत्सव जे साजरा करण्याचा जो उद्देश होता, संविधानाच्या अमृत महोत्सवादिनी अधिकारी कर्मचारी आपले जे कर्मचारी आपल्यासाठी जे नेमून दिलेले आहेत त्यांनी कशा पद्धतीची शासनाची दिशाभूल करतात आणि इन्कम टॅक्स संदर्भात कसे खोटे दस्तऐवज तयार करतात या संदर्भामध्ये आपण गेल्या वर्षभरापासून आपण डॉक्युमेंटची जुळवाजुळव करत आहोत आणि ते डॉक्युमेंट आपण हस्तगत केलेले आहेत प्रशासनाकडून। आणि या संदर्भामध्ये मुख्याध्यापक DDO1, BO, DDO2, EO, DDO3 या 3 लोकांनी शिक्षक यांनी इन्कम टॅक्स कसं वाचवतात आणि त्यांना पाठीशी घालतात या संदर्भामध्ये पत्राद्वारे आपल्याला निदर्शनास आलेले आहे। तरी प्रशासनाने शासनाची दिशाभूल कशी करतायत आणि या संदर्भामध्ये आपण जे पुरावे आपल्या संदर्भात जे पुरावे आलेले आहेत त्या पुराव्या संदर्भात ही जे बहीण लाडकी आहे, बहीण लाडकी केवायसीच्या धर्तीवर पती पत्नी कर्मचारी जे आहेत त्यांना जाऊन पैकी केवायसी करणं हे बंधनकारक आहे आणि त्या धर्तीवर जर केला तर अधिकारी कर्मचारी हे मुख्यालय न राहता त्यांनी एकाच ठिकाणी असतात, तरी पण त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणचे डॉक्युमेंट जोडलेले आपल्याला डॉक्युमेंट मिळालेले आहेत। तरी या संदर्भात प्रशासनाने तात्काळ यांच्यावर कायदेशीर कारवाई करून त्यांना प्रशासकीय सेवेतून कायमस्वरूपी मुक्त करण्यात यावे। आपण या ठिकाणी अनेक जे काही देगलूर तालुक्यातील आणि इतर जे काही शिक्षक आहेत त्यांच्या संदर्भात पुरावा आपण जमा केलेला आहे। शिक्षण क्षेत्राव्यतिरिक्त अजून काही आपल्याकडे डाटा आपल्याकडे कलेक्ट झालेला आहे का, आणि या संदर्भात तुमचं जे महत्वाचे जे काही म्हणता ते कशा पद्धतीनं ही जी फसवणूक आहे ती शासनाची केली जाते, काय सांगाल? या संदर्भामध्ये आपले जे डॉक्युमेंट आहेत या लोकांनी कशा पद्धतीने आपल्याला डॉक्युमेंट दिलेले आहेत यामध्ये नारायण पाटील हे आपले शिक्षक आहेत। या शिक्षकांनी या संस्थेला 2 लाख रुपये देणगी दिलेली आहे म्हणले, पण या संदर्भामध्ये त्या ठिकाणचे पुरावे नाहीत। त्यास पैसे 5,000 रुपये देऊन पावत्या घेतलेल्या आहेत। मग यानंतर इन्कम टॅक्स जो असतो वाचवण्यासाठी जो मेडिकल सर्टिफिकेट आहे, मेडिकल सर्टिफिकेट पण डुप्लिकेट लावलेलं आहे। आणि हे या ठिकाणी गुत्तीतांडा हे गाव आहे, या गुत्तीतांडा या गावामध्ये घर भाडे हे 1,20,000 मंथली 10,000 रुपये भाडं आहे। अशा पद्धतीचे खोटे दस्तऐवज देगलूर तालुक्यातील 600 शिक्षकांपैकी 400 शिक्षकांनी खोटे दस्तऐवज तयार केल्याचे आपल्या माहितीमधून उघड झाले आहे। तर या संदर्भात पंचायत समितीने जे लेखा अधिकारी जे असते पंचायत समितीचा त्या लेखा अधिकाऱ्याला या शिक्षकांनी हे डॉक्युमेंट तपासण्यासाठी न देता ते परस्पर DDO1, DDO2, DDO3 यांच्या मार्फत शासनाची दिशाभूल करून इन्कम टॅक्स वाचवण्याचा प्रयत्न करतात। तुम्ही ज्या प्रभावाने सांगितले की अनेक दस्तावेज तुमच्याकडे आहेत, तर तुम्ही जे कोणी संबंधित अधिकारी होते त्यांना तुम्ही हे कागदपत्र दाखवले असतील, त्याच्यावर तुम्ही कारवाई केली नाही असं म्हणता, तर दुसऱ्या बाजूला तुम्ही जी शहानिशा केली आहे का, त्या संस्थेला 2 लाख रुपयाचा निधी मिळालेला आहे का, किंवा जे घरपट्टी लावलेली आहे त्यांनी 10,000 रुपयाची, त्यांच्याकडून त्याची माहिती घेतली आहे का, बाबा त्यांनी किती भाडे तत्त्वावर त्यांनी तिथं राहत आहेत, या संदर्भात तुम्ही चौकशी केली का? या संदर्भामध्ये आपण इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला या संदर्भात आपण माहिती दिलेली होती। त्यांचं म्हणणं असं आहे की हा CA काम आहे, या CA ने जाऊन पैकी तपास करतील आणि आपल्याला पूर्ण माहिती देतील असं त्यांनी सांगितलं।
बरं, मग त्यावरती तुम्ही वारंवार आता या अनेक वर्षापासून तुमचं काम चालू आहे यावरती. तुम्ही सरळ सेवेतून त्याला बडतर्फ करा म्हणता आणि त्यांच्यावरती कारवाई करायची मागणी करता. मग कोणत्याही अधिकाऱ्याने याच्यावरती काय तुम्हाला ऍक्शन वगैरे घेतली नाही का? मग सर्व अधिकारी हे इन्कम टॅक्स हा त्यांचा वैयक्तिक विषय आहे, हा विषय आमच्याशी संबंधित येत नाही असं त्यांचं बोलणं चालू आहे. पण ज्यावेळेस नांदेड आयकर विभागाला आठवले साहेबांची माझी भेट झाली, त्यांनी ते मला असं सांगितले की DDO 1, DDO 2, DDO 3 जे आहेत मुख्याध्यापक, BO आणि EO या लोकांची यांची सर्वस्वी जबाबदारी आहे आणि लेखा विभागाकडून हे तपासलं पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे. पण या संदर्भामध्ये गेल्या 3-4 वर्षापासून जो तपास अधिकारी असतात त्यांना विचारलं की तुम्ही का तपासत नाही पंचायत विभागाला, त्यांचं म्हणणं आहे की हे सर्व झाल्यानंतर आमच्याकडे येतात, त्यासाठी आम्ही हे तपासणं बंद केलेलं आहे. बरं, तुम्ही ज्याप्रमाणे सांगितलं की या सगळ्या गोष्टी चौकशी केलेल्या आहेत, मग एकूण किती रुपयाचा भ्रष्टाचार झालेला असं तुम्हाला एक अंदाज आहे? प्रत्येक शिक्षकाने कमीत कमी 1.5 ते 1 लाख, 1.25 लाख रुपये टॅक्स भरण्यासाठी त्यांचा येतो. तर त्या संदर्भात देगलूर तालुक्यामध्ये 2,500 कर्मचाऱ्यापैकी माझ्या मला मिळालेल्या माहितीनुसार 1200 ते 1300 अधिकारी कर्मचारी शासनाची दिशाभूल करून खोटे दस्तऐवज बनवून शासनाला टॅक्स न भरण्यापासून स्वतः हडप करण्याचा प्रयत्न करतात. आता आपण एक महत्वाचा मुद्दा या ठिकाणी उपस्थित केला आहे की लाडकी बहीण योजनेच्या अनुषंगाने घरातील एकाच महिलेला लाभ आता सध्या शासनाकडून दिला जातो आणि त्या अनुषंगाने काही नियमावली सुद्धा बनवलेली आहे. तर या नियमावलीचा आणि आपण जे म्हणतात ते शिक्षकाच्या संदर्भात तर कशा पद्धतीने साम्यता आहे आणि हा आधार त्याच्याशी कसं जुळवता येईल, काय सांगाल? ज्या पद्धतीने आपली लाडकी बहीण ही योजना जेव्हापासून चालू झाली तेव्हापासून आजपर्यंत कमीत कमी शेकडो परिपत्रक निघालेले आहेत. त्या संदर्भामध्ये अंगणवाडी विभागानं किंवा अंगणवाडी ताईने या संदर्भामध्ये चौकशा चालू केलेल्या आहेत. जे त्याच्यामध्ये दोषी आढळले आहेत त्यांचं किंवा जे काही अडचणी असतील, 4 व्हीलर गाडी असेल किंवा काही असेल तर त्यांचे 1500 रुपये देणं बंद केलेले आहे. जर पती पत्नी जे शिक्षक शिक्षिका आहेत किंवा अदर कर्मचारी आहेत त्यांची जर KYC केली पती पत्नीची बहीण लाडकीच्या धर्तीवर, तर या ठिकाणी दोघांनी घरभाडं मुख्यालय न राहता दोघेही घरभाडं घेतात आणि परत दोघेही इन्कम टॅक्स वेगवेगळं दाखवून शासनाला 30% टॅक्स भरण्याऐवजी ते 20% सुद्धा टॅक्स वैयक्तिक एका एकानं भरत नाही. तर आपल्याला शासनाची फसवणूक अधिकारी कर्मचारी प्रशासन कसा करते या संदर्भामध्ये आपण पुरावे जमा केलेले आहेत. तुमच्याकडे कोणते पुरावे आहेत, काय सांगाल या संदर्भात? आपल्या देगलूर तालुक्यामध्ये एकूण 12 केंद्र आहेत. 12 केंद्रापैकी 12 केंद्रांनी जाऊन की प्रत्येक विभागाच्या प्रत्येक केंद्राकडून आपण माहिती हस्तगत केलेली आहे आणि या संदर्भामध्ये जे आपल्याकडे पुरावे आहेत या पुराव्यामध्ये नावानिशी आहेत आणि ही पुरावे माहिती अधिकारामध्ये तत्कालीन जे BO होते त्यांनी आपल्याला दिलेली माहिती आहे आणि या माहितीवरून स्पष्ट असं दिसून येते की या सर्व शिक्षकांनी शासनाची दिशाभूल करून यांनी जेव्हापासून रुजू झाले तेव्हापासून आज तागायतपर्यंत अशाच पद्धतीचं भ्रष्टाचार केल्याचा माझा संशय आहे. आणि ह्या वर्षाचे जे 24-25 जे इन्कम टॅक्स आहे तो तर ह्या ठिकाणी आपल्याजवळ रेकॉर्ड उपलब्ध आहे ते भ्रष्टाचार केले. तुम्ही ज्याप्रमाणे सांगता की रेकॉर्ड तुमच्याकडे उपलब्ध आहे, फसवणूक करत आहे शासनाची, तर त्या माध्यमातून तुम्ही काय आवाहन करणार आहात की तुमच्या ह्या मागण्या जर मान्य नाही झाल्या तर पुढचं तुमचं पाऊल काय असणार आहे? या संदर्भामध्ये माझी एकच मागणी आहे, या ठिकाणी गट शिक्षण अधिकारी बालाजी गोडाजी हे सर्वस्वी जबाबदार आहे, त्यांना पाठीशी घालण्याचं काम करत आहेत. त्यानंतर यामध्ये जे मुख्याध्यापक असतील, आपले एकूण 144 मुख्याध्यापक आहेत, यामध्ये 144 मुख्याध्यापक हे 100% दोषी आहेत. कारण का त्यांच्या सहीशिवाय, BOच्या सहीशिवाय आणि EOच्या सहीशिवाय जे वंदना फुटाणे मॅडम आहेत त्यांनी या संदर्भामध्ये त्यांना पाठीशी घालण्याचं काम चालू आहे त्यांचं. जर यांनी तात्काळ हा विषय जर मार्गी नाही लावला तर आपल्याला आमच्या संघटनेचा उद्देश एकच आहे, तात्काळ याला 8 ते 10 दिवसांमध्ये विषय मार्गी नाही लागला तर गाडो भरो आंदोलन आपण त्यांच्या कार्यालयामध्ये करणार आहोत. तुम्ही अनेक अधिकाऱ्यांची नावे घेतलीत, त्या अधिकाऱ्यांना तुम्ही तसा आरोपही केला की त्यांनी पाठीशी घालत आहेत, मग त्यांचं ह्याच्यामध्ये हस्तक्षेप आहे का किंवा त्यांचं ह्याच्यामध्ये हे आहे का, पैसे त्यांनी घेऊन या ठिकाणी मॅनेज झालेले आहेत असं? आता ते पैसे घेतात किंवा नाही हा विषय मला माहिती नाही, पण या ठिकाणी ज्यावेळेस शिक्षकांनी डॉक्युमेंट जमा केले असते इन्कम टॅक्सचे त्यावेळेस मुख्याध्यापकाच्या लॉगिनवर असतो, मुख्याध्यापकांनी साईन केल्यानंतर ते पुढच्या लॉगिनला जातं, BOच्या लॉगिनला, मग त्यानंतर EOच्या लॉगिनला जातो. पण या ठिकाणी जी तपास यंत्रणा आहे, तपास यंत्रणा यांच्यावर लक्ष देत नाही, म्हणून या लोकांनी
इन्कम टॅक्सचा जो शासनाला जो बजेट जायला पाहिजे ते स्वतः हडप करण्याचा प्रयत्न करतो. एकूणच तुम्ही ज्या पद्धतीने सांगितलंय की इन्कम टॅक्स भरत नाही आणि मुकेल राहत नाही, हा तुमचा महत्वाचा मुद्दा आहे. तर मुकेल राहत नाही म्हणजे एकूण शिक्षकच आहेत, अनेक डिपार्टमेंटचे विभाग आहेत, अनेक विभागातले देखील लोक या ठिकाणी याच पद्धतीची दिशाभूल करून शासनाची फसवणूक करत आहे, असा आरोप आहे. प्रत्येक विभागाचे अशाच पद्धतीने काम करतात, पण प्रत्येक विभागाचे जे अधिकारी कर्मचारी आहेत त्या संदर्भात बी आपण ह्या माहिती जमा केलेली आहे, पण यांची पुरेपूर माहिती आपल्याकडे आलेली आहे. पण मुख्यालय तर राहतच नाहीत. शासनाचा JR असा आहे, जर मुख्यालय राहत नसतील 9 सप्टेंबर 2019 नुसार मुख्यालय जर राहत नसतील तर त्यांना त्यांचे घरभाडे रद्द करण्यात यावे, आणि पती पत्नी दोघं जर समजा एका ठिकाणी राहत असतील तर त्यांचंही घरभाडे रद्द करावे, ही आपली मागणी आहे. ओके, तर किती दिवसाच्या नंतर तुमचं हे आंदोलन होणार आहे, शेवटचा प्रश्न. हे जर फेब्रुवारीच्या 20 तारखेपर्यंत जर यांनी आपल्याला या संदर्भामध्ये कारवाईच्या संदर्भात काही आपल्याला हालचाल त्यांच्याकडून नाही दिसली तर आपण गाडो भरो आंदोलन BO ऑफिस देगलूर येथे करणार आहोत.